शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट घेतली। साहेब विचार करतील। शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट घेतली। खरं तर 83 वर्षाचा योद्धा, कुस्तीवर प्रेम करणारा योद्धा आणि मी पण कुस्तीवर प्रेम करणारा आहे। त्यामुळं सध्या जे वातावरण आहे देशामध्ये त्या दृष्टीने हिंदकेसरी घेण्याचा विचार आहे। त्या दृष्टीने साहेबांची भेट घेतली। परंतु तुम्ही इच्छुक आहात का सातारा लोकसभा निवडणूक लढण्यास? हो, मी इच्छुक आहे ना। मी 2 वेळा लोकसभा लढलेलो आहे। 2009ला मी सेना भाजपचा उमेदवार म्हणून लढलोय। 2014ला मी अपक्ष लढलेलो आहे। त्यावेळी नरेंद्र मोदी साहेबांच्या लाटेमध्ये मला देशातील 2 क्रमांकाची मतं मिळालेली आहेत। 19ला देखील मी फॉर्म भरला होता, परंतु मला त्यावेळी थांबवण्यात आलं। मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्यामुळं सातारा जिल्हा विकासापासून वंचित आहे असं माझं म्हणणं आहे। सर्वसामान्यांच्या व्यथा सोडवण्यासाठी मला असं वाटतं की मला तिकीट मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टीने मी सर्वच नेत्यांची भेटी घेतलेल्या आहेत। त्यामुळे माझा विचार करतील। धन्यवाद। तरी देखील ते सत्तेमध्ये नव्हते, त्यामुळे अनेक प्रश्न आहेत ना, जे तळागाळातले प्रश्न आहेत। ते प्रश्न जर सोडवायचे असतील तर मला असं वाटतं की सर्वसामान्यांच्या वतीने मी उतरलो पाहिजे आणि त्या दृष्टीने माझ्या गाठी भेटी चालू आहेत। मला असं वाटतं की कोणतरी मला नक्की उमेदवारी देईल। मग जो तो आपापल्या नेत्यांना भेटत असतो। मी देखील माझ्या सर्व युतीच्या नेत्यांना मी भेटलेलो आहे। मी देवेंद्रजींना भेटलोय, मी अजितदादांना भेटलोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं तर मी काम करतो। सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे। शरद पवार देखील आमच्याच जिल्ह्याचे आहेत आणि सातत्याने क्रांती करणारी ही सगळी मंडळी आहेत। म्हणजे आमचे एकनाथ भाई देखील क्रांतिकारकच आहेत, शरद पवार देखील क्रांतिकारक आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की ती संधी क्रांती करण्याची मला मिळेल। हे बघा, दावा म्हणण्यापेक्षा मला एकच कळतं की सर्वसामान्यांच्या व्यथा घेऊन मी काम करतो, सर्वसामान्यांसाठी काम करतो आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या वतीने माझा दावा आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।